नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आजच्या या खास एक्सप्लेनर सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. एक अनुभवी शिक्षक म्हणून मी तुम्हाला आज एक गॅरंटी देतोय. आजचा आपला जो विषय आहे ना, तो महाराष्ट्र टी परीक्षेसाठी अगदी हक्काचे मार्क्स मिळवून देणार आहे. आपण शब्दालंकार या विषयाचं असं काही विश्लेषण करणार आहोत की तुमचे मार्क्स पक्केच समजायचे. तर मग वेळ न दवडता थेट आपल्या विषयाकडे वळूया. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, अलंकाराचे हे प्रकार कसे ओळखायचे बाबा? आणि हाच प्रश्न खरोखरच परीक्षेत येतो का? तर याचं उत्तर आहे 100% हो. आज आपण अशी एक जबरदस्त आणि सोपी ट्रिक बघणार आहोत, ज्यामुळे परीक्षेत हा प्रश्न समोर आला की बघता क्षणीच मला अचूक उत्तर सापडेल, अगदी सेकंदात. पण त्याआधी शब्दालंकार म्हणजे नक्की काय ते थोडक्यात समजून घेऊया. एकदम सोपी व्याख्या आहे बरं का. जे अलंकार मुख्यत्वे फक्त शब्दांवर आधारलेले असतात ना, त्यांना शब्दालंकार म्हणतात. म्हणजे बघा, वाक्याचं किंवा कवितेच्या ओळीचं सगळं सौंदर्य हे तिथे वापरलेल्या विशिष्ट शब्दांवरच अवलंबून असतं. जर तुम्ही तो शब्द बदलला आणि तिथे दुसरा समानार्थी शब्द टाकला तर ते सौंदर्य पार निघून जातं. म्हणजे हा सगळा खेळ फक्त आणि फक्त शब्दांचाच आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला शब्दालंकाराचे फक्त हे 3 मुख्य प्रकार पक्के लक्षात ठेवायचेत. कोणते? अनुप्रास, श्लेष आणि यमक. हा तुमच्या मेंदूसाठी एक प्रकारचं रोडमॅप आहे असं समजा. परीक्षेत उगाच गोंधळून जायचं नाही. आपला पूर्ण फोकस फक्त ह्याच 3 नावांवर असायला हवा. चला तर मग एक एक करून हे प्रकार एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिला प्रकार आहे अनुप्रास, ज्याला आपण इंग्रजीत ॲलिटेरेशन म्हणतो. याचा नियम एकदम क्लिअर आहे. जेव्हा एखाद्या ओळीत किंवा वाक्यात एकाच वर्णाची म्हणजेच एखाद्या अक्षराची किंवा व्यंजनाची वारंवार पुनरावृत्ती होते, तेव्हा तिथे अनुप्रास अलंकार होतो. आता या पुनरावृत्तीमुळे होतं काय, तर भाषेला एक मस्त नाद आणि लय मिळते. अगदी एखादं गोड संगीत ऐकल्यासारखं वाटतं. परीक्षेत आपल्याला फक्त एकच गोष्ट शोधायची आहे, ती म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती कुठे झालीये. हे चांगलं समजण्यासाठी एक भारी उदाहरण बघूया. चांदणे चमचम चांदण्याले, चाफा चाफ्याशी बोलतो. आता नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे च या अक्षराचा परत परत वापर झालाय, बरोबर? आणि याच चच्या पुनरावृत्तीमुळे या ओळीला कशी एक सुंदर लय मिळालीये बघा. आता बालिश बहु बायकात बडबडला हे दुसरं उदाहरण घ्या. यात ब ची पुनरावृत्ती झालीये. बस, हाच तो आपला अनुप्रास अलंकार आहे की नाही सोप्पं? चला आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, श्लेष अलंकार. श्लेष म्हणजे काय, तर दुहेरी अर्थ किंवा ज्याला आपण डबल मिनिंग म्हणतो ते. याचा नियम काय सांगतो? जेव्हा वाक्यात एखादाच शब्द असा वापरला जातो ज्याचे चक्क 2 किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघतात, तेव्हा तिथे श्लेष अलंकार होतो. परीक्षेसाठी आपली स्मार्ट ट्रिक हीच असेल की वाक्यातला असा एकच शब्द शोधायचा जो 2 वेगवेगळ्या भूमिका निभावतोय. एकदम सोपी आयडिया. जसं की हे उत्तम उदाहरण बघा. कमळ फुले, कमळात फुले, कमळाला कमनीय तेज. आता ह्या एकाच वाक्यात कमळ या शब्दाचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ दडलेले आहेत. पहिला अर्थ आहे कमळाचं फूल आणि दुसरा अर्थ आहे सरोवर म्हणजे पाण्याचं तळं. बघा हां, शब्द एकच पण अर्थ अनेक. आता मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, हे आणखी एक उदाहरण घ्या. इथे मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे आपला दोस्त असे 2 अर्थ निघतात. अगदी परफेक्ट. हाच आपला श्लेष अलंकार. आता आपला तिसरा आणि ओळखायला जगातला सर्वात सोपा प्रकार, यमक अलंकार म्हणजेच राईम. याचा नियम असा आहे की ओळीच्या शेवटी किंवा अगदी मध्ये सुद्धा समान ध्वनी असलेल्या शब्दांची पुनरावृत्ती होते. यामुळे काय होतं, तर एक मस्त तुकबंदी तयार होते. मित्रांनो, आपण जी गाणी रोज ऐकतो ना किंवा ज्या कविता वाचतो, त्यात प्रामुख्याने ह्याच यमक अलंकाराचाच वापर केलेला असतो. त्यामुळे हा ओळखणं अगदी डाव्या हातचा खेळ आहे. चला याचंही एक छान उदाहरण बघूया. नभ निळे, जल निळे, मन माझे रंग निळे. इथे प्रत्येक खंडाच्या शेवटी निळे हा शब्द आणि त्याचा ध्वनी रिपीट झालाय. हे वाचतानाच कसं एक प्रकारचं संगीत तयार होत आहे ना. किंवा सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे संत तुकारामांचं दुसरं प्रसिद्ध उदाहरण आठवा. घडो पडो, यमक जुळतंय. परीक्षेत ओळीच्या शेवटी असे सारखे उच्चार दिसले की जास्त विचार न करता डोळे झाकून यमक अलंकार ओळखून घ्यायचा. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलंय त्याचा एक झटपट एक्झाम हॅक किंवा मास्टर तक्ता बघूया. रिव्हिजन करताना हा चार्ट तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कायम लक्षात ठेवा.
प्रश्नात वर्णांची पुनरावृत्ती दिसली की उत्तर असणार अनुप्रास. एक शब्द पण अनेक अर्थ अशी काही जादू दिसली तर तो असणार श्लेष. आणि ओळींच्या शेवटी ध्वनी जुळताना दिसले तर उत्तर असणार यमक. फक्त हे 3 कीवर्ड्स फिट्ट लक्षात ठेवा, म्हणजे परीक्षेत तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत, अगदी हमखास. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे महाटेट कॅप्सूल आहे ना, ते तुम्हाला नक्कीच खूप फायद्याचं ठरेल. त्यामुळे आत्ताच्या आता याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे विश्लेषण क्विक रिव्हिजनसाठी कुठेतरी सेव्ह करून ठेवा. असेच अवघड वाटणारे विषय जर तुम्हाला अशाच सोप्या ट्रिक्स वापरून समजून घ्यायचे असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता एवढंच सांगेन, शब्दांच्या या जादुई खेळात तुम्ही जितके रमाल ना, तितकीच भाषा तिचे नवनवीन चमत्कार तुम्हाला दाखवेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत मन लावून आणि उत्तम अभ्यास करा.